नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोलकाता स्टाईल पुचका ही रेसिपी पाहणार आहोत। त्यापूर्वी या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर उकडलेले वाटाणे आणि चणे घेतलेले आहेत, लाल चणे बघू शकता। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, 1 कप पुदिना घेतलेला आहे। त्यानंतर चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे। प्रथम आपण पुचक्याचा मसाला तयार करणार आहोत। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये धणे घालायचे आहेत, त्यानंतर जिरं घालायचं आहे, लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत फ्राय पॅन मध्ये व मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं। बघू शकता तुम्ही, असं भाजून घ्यायचं आहे। आपलं भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता जे जिरं, धणे आणि लाल सुकी मिरची भाजून घेतलेली ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता याची बारीक पावडर करायची आहे, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, बघू शकता अशी पावडर करून घ्यायची आहे। त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे परत, त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची आहे ती घालायची आहे मिक्सरच्या जारमध्ये। त्यानंतर पुदिना घालायचा आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, बघू शकता। व आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। बारीक याची पेस्ट करायची आहे, बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे। त्यानंतर इकडे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या। त्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं आहे, त्यानंतर जी आपण हिरवी चटणी केलेली होती ती घालायची आहे व थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये। त्यानंतर धणे पावडर घालायची आहे व जो आपण मसाला केला होता ते घालायचं आहे मिश्रणामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे, काळं मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे व हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली। जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढी मिरची तुम्ही घालू शकता। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे व लिंबाचे असे मी स्लाइड्स केलेले आहेत गोल आकाराचे, ते घालायचे आहेत व चमच्याच्या साहाय्याने हे सगळं मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। आपलं पुचक्याचं तिखट पाणी तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इकडे मी बाउलमध्ये बटाटे मॅश करून घेतलेले आहेत, त्यामध्ये उकडलेले वाटाणे आणि चणे आहेत ते घालून घेतलेले आहेत। आपण आता याच्यामध्ये कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला, त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे व जो आपण मसाला तयार केलेला आहे तो घालायचा आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे, धणे पावडर घालायची आहे, काळं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये,
चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जी हिरवी चटणी केलेली होती ती घालणार आहोत व चिंचेचं पाणी घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे व हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपला मसाला तयार झालेला आहे. बघू शकता आपल्या पुऱ्या सुद्धा तयार आहेत, मसाला सुद्धा तयार आहे आणि तिखट पाणी सुद्धा आपलं तयार आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं तोंडाला तुमच्या पाणी सुटलेलं असेल. आपण आता हे खायला सुरुवात करायची आहे. मस्तपैकी अशी पुरीमध्ये असं होल पाडून घ्यायचं आहे व जो मसाला आहे तो भरायचा आहे त्याच्यामध्ये. मस्तपैकी असं तिखट पाणीमध्ये डिप करून मस्तपैकी असं खायचं आहे. बघू शकता तुम्ही माझी ही कोलकाता स्टाईल पुचका ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.